नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत नाशिक मधील गंगापूर डॅम येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई येथे आलेल्या आहे. वा, खूप छान. सगळ्यांकडे बघून खूप छान वाटतंय, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे, इतका उत्साह आहे आणि इतकी एनर्जी आहे हा की घरातली सगळी कामं सोडून इथे आलेली आहेत. पण ते फार महत्वाचं आहे ताईंनो, ते फार महत्वाचं आहे, कारण आपल्या जबाबदाऱ्या ह्या असतातच, पण त्या जबाबदाऱ्यांमधून एक थोडा वेळ का होईना तुम्ही स्वतःसाठी काढून इथे आलेला आहात. बरं, तुम्ही माहेर वाशिणी आहात, हे माहेर आहे, माहेरी आलेले आहेत तुम्ही, त्याच्यामुळे माहेरी आल्यानंतर एक धमाल मजा मस्ती ही तर होतेच. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. खेळ तर आपण खेळणार आहोतच, कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकुमाची राणी आणि जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या माझ्या ताई आहेत त्या सगळ्या सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे, आपण संगीत खुर्ची लहानपणापासून सगळ्याच जणी खेळत आलेलो आहोत. ओके, पण फक्त ही संगीत खुर्ची जरा वेगळी आहे, कारण इथे संगीत सुरू झाल्यानंतर चालायचं किंवा धावायचं नाहीये, तर कंपल्सरी नाचत नाचत जायचं. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. हा, दुसऱ्या ताईच्या मांडीवर बसायचं. संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तरी ती तुमच्यासाठी बाद. तसंच मागे येऊन बसायचं नाही. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं, नळावरची भांडणं गाडायची आहेत. नळावरची भांडणं हवी आहेत. हा, लोक 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 तिथं इथं. हा, लवकर. हा 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 हा, व्हेरी गुड, करेक्ट आहे. ही खुर्ची या ताईंची आहे, ही खुर्ची या ताईंची आहे, ही तुमची आहे. करेक्ट आहे, या बात करेक्ट आहे, ही खुर्ची या ताईंची आहे. जसं मनाला येईल तुमच्या तसं काही हरकत नाही. बरोबर आहे, जसं तुमच्या मनासारखं तुम्ही इथे येऊन बसलात. मग आता मला बाजूला काढलं तरी चालतंय असं मी म्हणते. कोण काढणार बाजूला? आपल्या याच्या पुढे काय सांगू? आपल्या खेळाचे नियम आहेत, पण तू करेक्ट आलेली आहेस. रिकामी खुर्ची दिसली जाऊन बसली. हा हा, आपले नियम अटी बिटी काही नाही. हा, बरं, मग तुला असं वाटतं तू इथून आलेस ती या खुर्चीवरती बसलीस, करेक्ट आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तू इथे मधून आलीस, पण मग आता माझं गलत झालं असंच ना? नहीं नहीं, गलत गलत नहीं है. हाँ, गलत कैसे है कि तुम यहाँ पे ऐसा बीच में से आके यहाँ पे वैसा बैठे है कि नहीं? हाँ, बरोबर बरोबर. तुम्हाला काय वाटतं, हे गलत आहे? वाटतंय गलत आहे. हा, मग कधी उठणार खुर्ची? हरकत आहे, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी. ताई तुम्ही इथं बसा. हा, व्हेरी गुड, असाच उत्साह पाहिजे. हा, मी सांगतो तसं करायचं. बरोबर. हा हा, रेडी रेडी. आता तुम्ही म्हणलात रेडी म्हणून. हो, पण बरोबर नाही झालंय. ओके, हा चालतं. हा हा, रेडी रेडी. अगं, म्हणजे अजून मी सांगितलं नाहीये. बरं बरं बरं, ठीक आहे. ओके. त्यांना सांगताय. हा, त्यांना सांगते. अच्छा. आणि हा हत्ता. बोल बोल बोल. आणि हाता. हा, या खेळामधून या खेळामधून 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. मग त्यासाठी त्यासाठी म्युझिक असा आवाज नाही. हा, घे, रेडी. हा, असा आवाज नाही मला काढता यायचा. नाही, येणार येणार येणार. नाही, नाही. हा, मग नाही, रेडी. बरं, म्युझिक प्लीज असं बोल. म्युझिक पुलिप. कोण कोण पिलू? हरकत नाही, म्युझिक प्लीज.
हा लवकर लवकर लवकर. शाबास शाबास. एक मिनिट. हा थांबा थांबा असं थांबा. तुम्ही पकडा लवकर. तुम्ही तर ताई 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 एक खुर्ची रिकामी आहे इथं. लवकर लवकर इथं. लवकर इथं. चाली दे दे इथं. कॉन्फिडन्स. पण एक मॅटर, एक नळावरचं भांडण इथे मला संपवायचंय. ताई काय झालं? पुढे येऊन मागे आल्या या. या पुढे येऊन ताई काय म्हणणे तुमचं? नाही मी इथे येऊन इकडे आली. कसे आले इथे? दाखवा बरं कसं आले. हा कसं आले इथे? पटकन बसलेली आहे इथं. मग काय सांगते तू? कसं काय आउट झाले मला सांग. पुढे येऊन मागे आल्या ना त्या. पण खुर्ची होती रिकामी होती ना खुर्ची. हो पण मागे आल्या ना त्या. मग तुझं काय म्हणणे ताई? नियम काय आपले? हा आपले नियम काय आहेत? हो, मागे यायचं नाही म्हणून. हा ताई काय नियम आहेत आपले? ताई आपले नियम काय आहे? ठीक हा ठीक आहे. मी पुढे गेले आणि पाठी आलेले हो की नाही? मग बरोबर आहे. अरे खुर्ची काही सोडत नाहीये. खुर्ची सगळं मान्य आहे. पुढे जाऊन मागे येऊन बसले मी तरी पण इकडनं काय उठत नाहीये. ताई उठशील का? अरे हा एकदा जोरदार आहे ह्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या हाऊन जाऊ दे. आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. हा खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. कारण तुमच्यापैकीच आता 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या खेळातून होणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई कसं वाटते? एकदम छान. एकदम छान वाटते. एकदम कशी? हा संगीत खुर्चीमध्ये छान नाचत होतीस. छान. हा स्टाईल खूप छान होती तुझी. असं विसर करत. व्हेरी गुड. हा किती वर्ष झालीत लग्नाला? 32 वर्ष झालेली आहेत. ओ हो क्या बात आहे. व्हेरी गुड. हा चला तर आपण सुरू करूया आपल्या ह्या खेळाला. चला तयार आहेत सगळे? नक्की. बरं या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात हे. तळ्यात मळ्यात हे. खेळाचं नाव काय? तळ्यात हे मळ्यात. हे कुठे पण भाषमध्येच घालते तुम्ही. हा बघ ना. हा हे बघ मी सांगतो. तळ्यात मळ्यात हे. तळ्यात मळ्यात हे. हा तळ्यात हे मळ्यात. हा सॉरी तळ्यात मळ्यात हे. तळ्यात मळ्यात हे. तळ्यात मळ्यात. अच्छा आता हे नाहीये का? हा बरं ठीक आहे. हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. आपण खेळत आलेलो आहे लहानपणापासून. आता आपण आहोत मळ्यामध्ये उभे. हे तळ आहे. ओके. तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची. मळ्यात म्हटलं की मळ्यात उडी मारायची आणि उडी मारायची. ओके रेडी? बरं आपण मळ्यात उभे आहोत. तळ्यात उडी मारायची. रेडी? ओके चला. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. ताई बाद झालेली आहे. ओके रेडी? आणि आता बघूया कारण 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. बघूया कोण ताई बाद होत आहेत. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात. शाबाश. दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. आणि 2 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. वा. दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते शेवटच्या खेळामध्ये आलीस ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटते. बरं असे खेळले होतीस कधी? नाही हे माझी पहिलीच वेळ. पहिलीच वेळ. ताई कसं वाटतंय? खूप सुंदर. खूप सुंदर. वा व्हेरी गुड. हा खेळ काय आहे? तो कसा खेळायचा आहे? त्याचं नाव काय आहे? हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताई माझ्या इथे आलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. त्यांच्याशी गप्पा करूया आणि त्यांच्या भावविश्वात थोडं जरा डोकावून पाहूया. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंबरोबर गप्पा करणार आहोत. ताई तुझं नाव सांग. मोहिनी अतुल देशपांडे. मोहिनी ताई. माहेर कुठलं? नाशिकचंच. तसे आम्ही मूळ नागपूरचे आहोत पण माझं बालपण नाशिकलाच गेलेलं आहे. अच्छा. आणि सासर? सासर MP ला दिलंय मला खंडव्याला. अच्छा ओके. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालेली आहेत. हो. कसे आहेत भाऊजी? एकदम छान. कोण कोण असतं माहेरी? माहेरी माझे आई वडील, माझा भाऊ, माझी मोठी बहीण, मी. माझी एक बहीण पण होती. ओके. ती गेली. तिला हार्ट अटॅक आला म्हणून वारली. अच्छा. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माझे आई वडील. आई वडील. हो.
काय सांगशील आई बाबांबद्दल? ॲक्च्युली आम्ही लहानपणापासून खूप ह्याचे दिवस काढले. आता आम्ही सासरी आल्यापासून सगळे बहिणी खुश आहोत, व्यवस्थित आहोत. आईवडिलांनी खूप कष्ट केलेत माझे, खूप म्हणजे खूप. एक काळ असा होता की आम्ही म्हणजे मी तर खूप लहान होती, माझ्या मोठ्या बहिणीकडनं आईवडिलांकडनं ऐकलं आहे मी. आम्हाला एक वेळचं जेवायचं म्हणजे 1 रुपयाचा भेळभत्ता खायचा आणि तो आम्ही सगळ्यांनी मिळून खायचा. रात्रीचं जेवण हे होतं आमचं. आता सगळं व्यवस्थित आहे महाराजांच्या कृपेने. काय सांगशील मग या माध्यमातून आईला, बाबांना? माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे की माझ्या आईने बाबांनी खूप फिरावं म्हणून. स्पेशली माझ्या आईसाठी मला खूप वाटतं की तिने फिरावं. जर कधी मला असा चान्स मिळाला महाराजांच्या आशीर्वादाने, तो मला पूर्ण करायची त्यांनी शक्ती द्यावी आणि ती माझी इच्छा पूर्ण करावी. नक्कीच नक्कीच ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि आईबाबांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बरं, जेव्हा लग्न होऊन तू जात होतीस ताई सासरी, तेव्हा अशी कुठली भेटवस्तू आईने दिली होती की जी अजून सांभाळून ठेवलीस? माझ्या वडिलांनी मला एक उद्देश केला होता, समोरच्याचं बघून आपल्या अंगावरती नाही पाहिजे. एखादी जो खूप श्रीमंत, थोडक्यात माझ्या बहिणीला आहे, मोठ्या बहिणीला खूप चांगलं सासर मिळालं होतं. म्हणजे तिला सोनं, दागिने हे सगळं तिला सुरुवातीपासूनच मिळालं होतं. आणि माझ्या वेळेस थोडं हे होतं, पण चांगलंच मिळालं सासर, मी असं हे नाही म्हणत. पण तेव्हा माझ्या पप्पांनी सांगितलं, तुलनात्मक कधीच राहायचं नाही, तुला पण मिळणार आहे. बरोबर. तुझ्याही आयुष्यामध्ये हे क्षण आहेत. ते जे पप्पांचे वचन आहेत ते अजूनही लक्षात आहे आणि त्याच्यावर चालते. ओके. आणि तेच संस्कार घेऊन तू पुढे आलेली आहे. हो हो. कसं वाटलं ताई आज इथे माहेर बद्दल बोलताना? पहिल्यांदा चान्स मिळाला माझ्या आई वडील, माझ्या परिवाराबद्दल सांगायला. खूप चांगला आहे माझा परिवार, सासरही आणि माहेरही. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं? मला पण खरोखर खूप बरं वाटलं, खरंच सांगते मी. छान आहे तुमचा हा कार्यक्रम. सगळ्या महिलांना 2 तास म्हणजे 2 मिनटं काय नव्हतं, त्यांचं घरचं सगळं दुःख विसरून काय जे असेल ते सगळं एकदम फ्री राहिलं. आम्ही इथे आल्यापासून फक्त तुमची चर्चा, तुमची वाट बघणं, खूप जे काही फार कमी होतं आमच्या बायकांच्या आयुष्यामध्ये. थँक्यू सो मच. आणि अशीच तू छान हसत राहा, खूप छान दिसतेस. थँक्यू. ताई तुझं नाव सांग. माझं नाव माधवी योगेश रावळ. माधवी ताई, माहेर कुठलं? पुण्याचं. आणि सासर? मालेगाव इथलेच. सासर मालेगाव. वा, व्हेरी गुड. कसं काय आलं होतं स्थळ? सासूबाईंची बहीण राहते पुण्यामध्ये. मग त्यांनी स्थळ आणलं. अच्छा, मग त्यांनी तुम्हाला बघितलं आणि मग त्यांनी सुचवलं आणि मग ते स्थळ आलं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? नाही, बघितलं तर नाहीच आम्ही एकमेकांना, फक्त सासू सासऱ्यांनी मला बघितलं. अच्छा, मग भाऊजींनी कधी बघितलं? त्यांनी मला डायरेक्ट साखरपुड्यात सुपारी फुटली आमची, न बघताच. येस, म्हणजे माझ्या माहेरच्यांनी सुद्धा यांना बघितलेलं नव्हतं. म्हणजे तेव्हा किती विश्वास होता आपल्या आई बाबांवरती. आणि मग फक्त मुलगी पसंत आहे, पण सासूबाई छान आहेत दिसायला, म्हणे माझ्यासारखाच मुलगा आहे. अच्छा. मग वडिलांनी पण त्यावेळेस काय फक्त घर आणि माणसंच बघायचे ना. बरोबर. आणि मग सासूबाई म्हणाल्या की माझ्यासारखाच आहे, मुलगा आहे, छान आहे सासूबाई. हा, छान आहे, छान, माझ्यापेक्षाही छान आहेत दिसायला आता सुद्धा. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 36. 1990 साली लग्न झाले. 36 वर्ष झालेली आहे. येस. कसा वाटतोय हा 36 वर्षाचा संसार? खूप छान, समाधानी आहे. बरं, भाऊजींनी कुठला चित्रपट दाखवला पहिल्यांदा लग्नानंतर? आशिकी. क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं ताई, कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील. काय सांगशील आई बाबांबद्दल? आता दोघे नाही आहेत. आता 16 मेला आई गेली, 5 महिने झाले. काय सांगणार आईबद्दल? आईसारखी माया कोणीच नाही करू शकत. काय असं एखादा प्रसंग तुला सांगावं असं वाटतं? आता सांगायचं म्हणजे मला 18 वर्षानंतर मुलगा झालाय. अच्छा. हां, मग मी दुःखीच असायची, पण आई वडिलांनी खूप धीर दिला. खूप असं हे वाटायचं, नाराज असायची, वाईट वाटायचं, पण आई वडिलांनी खूप धीर दिला. वडील खूप स्वामींचं करायचे. आणि झाला 18 वर्षानंतर मुलगा झाल्यानंतर अत्यानंद आणि खूप कौतुक केलं सगळ्यांनी. पण ते आई वडिलांच्या डोळ्यासमोर सगळं झालं, तो आनंद. कसं वाटलं ताई? छान. इथे मनातलं व्यक्त. बापरे, मला तर असं स्वप्नातच असल्यासारखं
पण आज दिसणार आहे, आज तुम्ही सगळ्या जणी आज अख्ख्या महाराष्ट्रावर दिसणार आहे. सगळ्या मैत्रिणींचं सगळ्या. करतात. म्हणजे एकही माझ्या ओळखीच्या नाही आहेत, पण सगळ्या आता माझ्या ओळखीच्या झाल्या, सगळ्या माझ्या ताई आहेत ह्या. हो ना. वा, ताई खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून, खूप छान वाटलं. आता आपण खेळायला सुरुवात करूया. हो. आणि या गोड गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे लीला 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 सुंदर माझा किल्ला. खेळाचं नाव काय? लीला 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 सुंदर माझा किल्ला. हो, खेळाचं नाव काय? लीला 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 सुंदर माझा किल्ला. हा, मला वाटलं बे एके बे ए जवळजवळ पाराच बनत होती ताई. ताई तुमच्या दोघींसमोर पेपर कप आहे. हां, ते पेपर कप काढायचे आणि व्यवस्थित छान किल्ला तयार करायचा. आपण पिरॅमिड कसं तयार करतो तसं छान पिरॅमिड तयार करायचे. पण अट अशी आहे, सगळ्यात वरती एकच ग्लास आला पाहिजे. आता ते कसे खालती ठेवायचे, किती असायला पाहिजे ते तुमचे. हा, तुमच्यावरती आहे. रेडी? 1 2 3. व्हेरी गुड. हत्ती गेले आणि शेपूट राहिले. लवकर लवकर वेळ अजून, लवकर वेळ अजून, लवकर वेळ आहे, लवकर पटापटा पटापटा. हात वरती करायचे. ओके, हरकत नाही, हरकत नाही. निर्णय लागलेला निर्णय तुमच्या समोरच आहे. ज्या ताईने कमीत कमी वेळेमध्ये हा किल्ला तयार केलेला आहे ती ताई आहे ही ताई माधवी ताई. याचा जोरदार तयार झाला पाहिजे. उपविजेत्या ठरलेल्या आहेत मोहिनी मोहिनी ताई. ताई खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुम्हाला ही मिळते भेटवस्तू. कसं वाटते? खूप छान वाटलं. उपविजेते होऊन अनपेक्षित गेम अनपेक्षित. आणि मी नव्हता विचार केला मी ह्या स्टेजवरती येईल म्हणून. वा, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. बरं, या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो चालेल. भाऊजींना द्यायची आहे. नाही माझा आहे. बरं, कधीतरी भाऊजींना द्या मध्ये मध्ये. हा, ज्या एकच कप. दिवशी नाही भांडणार त्या दिवशी त्यांना. ज्या दिवशी नाही भांडणार म्हणजे रोज भांडतात. रोज? हा, का पण काय म्हणजे काय? सकाळची गोळी दिवसभर काम चांगलं होतं. पण मग ती गोळी कोणी देतात? तुम्ही त्यांना देता की भाऊजी तुम्हाला देतात? दोघं एकमेकांना देतात. दोघं एकमेकांना देतात. बरं, मग ज्या दिवशी भाऊजींना तुम्ही या कपातून चहा आणि कॉफी द्याल तेव्हा त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. केवढं मनापासून आलं बघा. हा, केवढं मनापासून आलं गप. हा ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या या खेळाची, शेवटच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, कसं वाटते? हुकुमाची राणी झाली असतो. खूप आनंद झालाय. खूप आनंद झालाय. आता काय शब्द नाही सुचत. म्हणजे स्वप्नात वाटलं नव्हतं की मी येईल इथे आणि जिंकेल. सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहे? माझ्या मुलाला. काय सांगशील? त्याला बरं नाही वाटत, मायग्रेनचा त्रास होतोय, झोपून येतो आता घरी. खूप फोन केले मी त्याला. मी निघाले होते पण या सगळ्या माझ्या ताईंनी मला अडवलं आणि जाऊ नको म्हटल्या. कारण आज हा जो मान होता तो तुलाच मिळणार होता, तुझ्याच नशिबात होता. आणि ती संधी म्हणा, ती नियती म्हणा, बरोबर ती संधी. त्याच्यामुळे तुला ह्या सगळ्या ताईंच्या निमित्ताने तू आज इथे थांबलीस. आणि दादा लवकरात लवकर बरा होईल हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नक्की तो बरा होणार. त्याच्यामुळे छान. आणि मला माहिती आहे की हे आनंद अश्रू आहेत. येस. हो की नाही? एक छानसं स्माइल दे बरं. हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. अरे किती गुड. ताई, खूप खूप अभिनंदन तुझं.
सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सगळ्यांना कसं वाटतंय? मजा आली की नाही? आज इथे माहेरी आल्यासारखं कसं वाटतंय? हो की नाही? बालपणात जाऊन कसं वाटतंय? खेळ खेळून कसं वाटतंय? आता पुन्हा सासरी जाताना कसं वाटतंय? हाच गोडवा आहे आपल्या ह्या कार्यक्रमाचा की सगळ्या ताईंना अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं. आणि मला सुद्धा या भावाला मग असं होतं ना की कधी बऱ्याच दिवसांनी ताई आलेल्या आहेत आणि मग जेव्हा ती सासरी पुन्हा तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये जात असते ना तेव्हा मात्र या भावाला खरंच खूप वाईट वाटत असतं आणि असं वाटत असतं की अजून 2 दिवस तरी तू राहा ना. हो की नाही? हा, पण मला माहिती आहे तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तुम्हाला तुमच्या पुन्हा त्या जबाबदाऱ्यांमध्ये जायचंय. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.